जेव्हा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये जेव्हा फ्लॅट घेण्याचा विचार करताय, तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, असं मला पर्सनली वाटतं. जसं की जसं की आता कसं आहे, रेडी पोझिशन घरामध्ये जसं मी तुम्हाला सांगितले, की सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच बघायला हो मिळतात आणि ॲक्चुअल फ्लॅट बघितला, की तुम्हाला सगळ्या गोष्टींची आयडिया येते आणि मग तुम्ही निर्णय घेत असता. बरोबर. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला निर्णय घेण्यासाठी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन पॉवर तुमची तिथे अप्लाय करावी लागेल, की हां. माझ्या घरातून मला व्ह्यू कसा दिसणार आहे. तो ताबा जर मला डेव्हलपरने सांगितला आहे, की 2 वर्षात मिळणार आहे, तर तो 2 वर्षातच मिळेल, की अजून त्याच्यामध्ये काही ताबा मिळण्यासाठी मला अजून काही प्रतीक्षा करावी लागणार आहे. हो. ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं थोडीशी अधांतरी असतात असं म्हटलं तरी चालेल. बरं. आता आजकाल जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये कोणत्याही बिल्डरकडे जाता किंवा बिल्डरच्या ऑफिसला जेव्हा जाता हं. आणि जेव्हा कुठलाही गृह प्रकल्प जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणार्थ की रेराची तारीख आहे की 2030 डिसेंबर 2030 अशी त्यांनी रेरावरती दिलेली आहे. पण डेव्हलपरच्या टीमकडून तुम्हाला असं सांगण्यात येतं की तुम्हाला 1 वर्ष आधी किंवा 1.5 वर्ष आधी ह्या प्रॉपर्टीचा ताबा मिळेल. जी की साधारणतः त्यांची ती तोंडी कमिटमेंट आहे. पण त्या गोष्टीवरती तुम्ही खरोखर विश्वास किंवा डिपेंडंट राहिलं पाहिजे का? हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. राहिलं पाहिजे का? मला असं वाटतं की नाही राहिला पाहिजे. तोंडी गोष्टीमध्ये रिलायन्स नाही राहिला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्र नमस्कार. पुण्यासारख्या शहरामध्ये घर घेणं हे खरं तर आव्हान आहे, कारण तुमची कुठे फसवणूक होऊ नये म्हणून. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सुरक्षितपणे ते घर घेत आहात का? आयुष्यभर तुम्ही त्याचे हप्ते तर जाणारच आहे, तुमचा EMI जाणार आहे, पण तो खरंच सुरक्षितपणे जातोय का? ते खरंच घर तुमच्या हक्काचं आहे का, की कुठे फसवणूक होते? किंवा सुरुवातीला पहिल्यांदा पुण्यात घर घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा करतोय. आपल्यासोबत मोरे सर आहेत. सर, मनपूर्वक नमस्कार. नमस्कार सर. मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, माझा पगार 50,000 आहे आणि माझी सेव्हिंग 10 लाख आहे, तर मी पुण्यात घर घेऊ शकतो का आणि ते कसं? तर तुम्ही जो प्रश्न विचारला तर ऑफकोर्स तो सगळ्या सर्वसामान्यांचाच प्रश्न म्हणता येईल त्याचा. हो हो. तर तुमची जर साधारणतः तुमची सॅलरी साधारणतः 50,000 रुपये आहे, तुमच्याकडे 10 लाख रुपये सेव्हिंग आहात असं तुम्ही जर म्हणत आहात, तर तुम्ही निश्चितपणे अगदी पुण्यासारख्या ठिकाणी तुमचं स्वतःचं घर घेऊ शकता. मला EMI किती पडेल त्याच्यात? ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही 40 लाख रुपयाचं घर घेण्याचा विचार करत आहात, तेव्हा तुम्हाला कमीत कमी त्यातले 5 ते 7 लाख रुपये हे तुमच्या खिशातले तुम्हाला स्वतः त्यात इन्व्हेस्ट करावे लागतील. म्हणजे सेव्हिंग पाहिजे आपल्याकडे. सेव्हिंग तुम्हाला हे लागेलच. आणि EMI किती बसेल मग? त्याच्यामध्ये समजा तुम्ही जर 40 लाख रुपयाचं घर घेताय आणि त्यामध्ये तुम्ही साधारणतः 33 किंवा 34 लाख रुपयाचं लोन जरी करण्याचा विचार करत असाल, तर त्याचा तुमचा 20 वर्षासाठी साधारणतः जो EMI जाईल तो साधारणतः 26,000च्या घरात आसपास कुठेतरी जाईल. महिन्याला 26,000? महिन्याला 26,000 रुपयाचा तुमचा EMI. म्हणजे महिन्याला 26,000 रुपये जाणार आणि पगार 50,000. बरोबर. म्हणजे तुमचे माझे 24-25 हजार रुपये शिल्लक राहतात. अगदी बरोबर. त्यात सगळं पुण्यातलं घर चालवणं किंवा बाकी सगळ्या गोष्टी, तुमचा फॅमिली किंवा तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या राहिलेल्या 25,000 रुपये तुम्हाला मॅनेज करायचे आहेत. ओके. आता मला सांगा, पुण्यात मी घर घेत, ही तर झाली माझ्या एवढ्या पगारात मी घर घेऊ शकतो की नाही, कन्फर्म झालं. अगदी बरोबर. आता मला सांगा, मी काय काळजी घेतली पाहिजे, माझी फसवणूक नाही झाली पाहिजे म्हणून मी सतर्क कसं राहिलं पाहिजे, अवेअरनेस अबाउट फर्स्ट टाइम खरेदी करतो तेव्हा, ते मला जरा सांगा. आता ऍक्च्युली जेव्हा फर्स्ट टाइम बायर आहे, तेव्हा फर्स्ट टाइम बायर जेव्हा तुम्ही कोणत्याही डेव्हलपरकडे जेव्हा जाता, तेव्हा जास्त शक्यता असते तुमची फसवणूक होण्याची. आणि कारण त्यातलं तुम्हाला माहिती कमी असते किंवा तुम्हाला त्याबद्दल माहीत नसते. त्यामुळे तुम्ही ज्या काही गोष्टी सेल्स पर्सन जो काही सांगत असतो किंवा डेव्हलपरच्या टीमकडून ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात, विश्वास ठेवता, त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. कारण तुम्ही ज्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात त्याच्यावरती तुमचे जे काही फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स असतील ते तुम्ही त्या पद्धतीने करायला लागता. आणि भविष्यात जर त्या गोष्टी तशा नाही झाल्या तर मग मात्र तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो. ओके. तर घर घेत असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा साधारणतः विचार करावा लागतो. जसं की आता तुम्ही जर समजा ऑलरेडी जर एखाद्या भाड्याच्या घरात राहत असाल, तर तुमचा त्याचा एक प्रत्येक महिन्याचा एक ठराविक रेंट हा जात असतो. उदाहरणार्थ तुम्ही जसं सांगितले की तुमची 50,000 रुपये ही तुमची मासिक सॅलरी आहे किंवा मासिक तुमचं उत्पन्न आहे, त्यातला समजा तुमचा 10,000 रुपयाचं उदाहरण धरून चालू की तुम्ही तुमचा रेंट भरताय, तर राहिले 40,000 रुपये. जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल, ज्याचं पोझिशन पुढच्या 24 महिन्यामध्ये किंवा 30 महिन्यामध्ये असेल किंवा 36 महिन्यामध्ये असेल, तेव्हा तुम्ही अशा कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये जर इन्व्हेस्ट करण्याचा तुम्ही जर विचार केलेला आहे आणि त्या विचाराला घेऊन जर तुम्ही तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग केलेले आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःजवळची जी काही रक्कम डेव्हलपरला देऊ केलेली आहे आणि बँक लोन जिथेपर्यंत डेव्हलपरचं त्या साईटचं किंवा तुमच्या घेतलेल्या फ्लॅटच्या बिल्डिंगचं जिथेपर्यंत काम झालेलं आहे, तिथेपर्यंतची रक्कम ती जी बँक आहे ती त्या डेव्हलपरला
देऊन टाकते. देऊन केल्यानंतर त्या रकमेवरचा जो काय तुमचा प्री EMI आहे तो तुमचा चालू होतो. जेव्हा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये अशा स्थितीमध्ये जेव्हा घर घेता तेव्हा तुमचा प्री EMI आणि ऍट द सेम टाइम तुमचा जो काही भाडं आहे घराचं हे तुम्ही दोन्ही तुम्हाला गोष्टी द्यायची आहेत आणि राहिलेल्या रकमेमध्ये तुम्हाला तुमचं घर चालवायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढे तुम्ही देऊन सुद्धा तुमचं जे काही घर आहे हे तुमच्या हातात मिळण्यासाठी अजून तुम्हाला 24 महिने 30 महिने किंवा 36 महिने जिथेपर्यंत तुम्हाला डेव्हलपरने कमिट केला आहे तिथेपर्यंत तुम्हाला तो म्हणजे घराची चावी हातात मिळेपर्यंत ताबा मिळेपर्यंत तुम्हाला तो वेट करायचा आहे. त्याच्यामध्ये थोडी जरी कुठे 3 महिने तुम्हाला अजून जास्त थांबावं लागलं 3 महिने 6 महिने तर हे जे काही खर्च आहेत हे अजून 3 महिने 6 महिने ते पुढे वाढत राहणार आहे. बरोबर. त्यामुळे या सगळ्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आपण ही मुलाखत घेण्या अगोदर एक पूर्वचर्चा झाली की ज्याच्यामध्ये मानसिक तयारी केली पाहिजे. समजा रेडी पोझिशन जर लेट झालं, समजा मला आपल्या बिल्डर सांगितलं की 2 वर्षात तुम्हाला हातात चावी देतोय, अगदी बरोबर, ती चावी देणं काही कारणास्तव जर 3 वर्षावर गेलं मग तिथे तक्रार होऊ शकते बॉस. अगदी बरोबर, काही ना काही मग वादावादी होऊ शकते. मग त्यावेळी काय आपली मानसिकता असली पाहिजे किंवा ते आपण ते कसं प्रिपेअर केलं पाहिजे माइंडसेटला? अगदी तुम्ही छान प्रश्न विचारलात. ऍक्च्युली आता जो तुम्ही प्रश्न विचारला बऱ्यापैकी लोकांना हा प्रश्न तेव्हाच पडतो जेव्हा त्यांचं पोझिशन त्यांना सांगितलेल्या टाइमवरती मिळत नाही. एक्झॅक्टली. हा प्रश्न आधी कधीही म्हणजे कुणाच्या मनात येत नाही आणि खूप कमी अशी लोक आहेत की ह्या प्रश्नाचा विचार करून त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग किंवा त्याचं जे काही फ्युचर प्लॅनिंग आहे ते त्या अकॉर्डिंगली करतात. तर याच्यामध्ये तुमचे पोझिशन डिले होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात. कारण कुठलाही जेव्हा एक गृहप्रकल्प जेव्हा बनत असतो तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टींचे कॉम्प्लायन्सेस असतात. त्या कॉम्प्लायन्सेस केल्याशिवाय डेव्हलपरला त्याचं भोगवटापत्र हे मिळत नाही आणि जोपर्यंत भोगवटापत्र मिळत नाही तोपर्यंत आपण त्या घराचा आपल्याला ताबा डेव्हलपर अधिकृतरित्या देऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टींचा डिले होऊ शकता किंवा बरीच अशी कारणं आहेत ज्या कारणांमुळे ताबा मिळण्यासाठी कस्टमरला वेळ होऊ शकतो. मग मला सांगा आता इथे रेडी पोझिशन लेट होऊ शकते तर आपण ऍक्सेप्ट केलं, पण रेडी पोझिशनला येईपर्यंत पण मला रेडी पोझिशन लगेच घर पाहिजे, माझ्यावर आता पैसे आहेत, मी एवढं माझं पेमेंट आहे आणि मी पेमेंट भरून. अगदी बरोबर. त्यावेळी तो पर्याय नाही बरोबर. मग अगदी तोही पर्याय अगदी चांगला आणि चांगला पर्याय आहे आणि चांगला निर्णयही आहे असं मला पर्सनली वाटतं. याचं कारण असं की जेव्हा तुम्ही कुठल्याही गृहप्रकल्पामध्ये चौकशी करण्यासाठी जाता आणि जेव्हा तिथला डेव्हलपर तिथला सेल्स पर्सन जेव्हा तुम्हाला रेडी पोझिशनची इन्व्हेंटरी रेडी पोझिशनचा जो फ्लॅट देऊ करतो तेव्हा तो फ्लॅट तुम्हाला ऍक्च्युअल फ्लॅट बघायला मिळतो. त्यातून तुम्हाला कशा पद्धतीच्या सुखसुविधा आहेत, कन्स्ट्रक्शन्स आहेत, तुम्हाला तुमच्या बाल्कनीतून कोणता व्ह्यू दिसणार आहे, तुमचे सायझेस कसे आहेत, इंटिरियर्स तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन करू शकता, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फ्लॅट बघता क्षणी मिळतात. आणि याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शनला मिळण्यासाठी वाव नसतो. कारण तुम्ही ती प्रॉपर्टी किंवा तुम्ही तो फक्त डेव्हलपरचा सॅम्पल फ्लॅट बघून तो फ्लॅट तिथे बुक करत असता. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने विचार केलेला असतो की माझं घर असं असेल, माझे बेडरूम असे असेल, माझ्या घरातून बाल्कनीतून असा व्ह्यू असेल, ह्या गोष्टी तंतोतंत तशाच असतील असं आपण सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत येण्याची शक्यता जास्त आहे. ओके. आपली मुलाखत पूर्वमध्ये हे पण चर्चा झाली होती की आपण EMI भरत राहतो. अगदी बरोबर. आणि आपल्या EMI मधून ते डेव्हलपर ते घर म्हणजे घर बांधत असतात, प्रोजेक्ट मोठा करत असतात. कारण मग आता प्रश्न हा आहे की आपल्याच पैशावरती ते घर बांधतात, 2 वर्ष आपण EMI भरतोय आणि तरीही लेट होते. अगदी बरोबर. मग हे काय प्रकार आहे सगळं? सामान्य माणसाला पचत नाहीये बॉस. कारण का आता तुम्ही त्यातले एक्सपर्ट आहात म्हणून तुम्ही सांगू शकता, पण सामान्य माणसाला पचत नाही. मी पैसे भरतोय ते भरतोय, 2 वर्ष अजून माझं घर लेट होतंय, माझं लग्न आहे, मला असंख्य गोष्टी आहेत, अनेक गोष्टी येत असतात है ना. किंवा मला माझं एक स्वप्न आहे स्वतःचं हक्काचं घर, तसं काहीच नाही, भाडं जास्त जाते, EMI प्लस जातोय. बरोबर. हे कसं सगळं म्हणजे आता जेव्हा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये जेव्हा फ्लॅट घेण्याचा विचार करताय तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. जसं की आता कसं आहे रेडी पोझिशन घरामध्ये जसं मी तुम्हाला सांगितले की सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच बघायला मिळतात आणि ऍक्च्युअल फ्लॅट बघितला की तुम्हाला सगळ्या गोष्टींची आयडिया येते आणि मग तुम्ही निर्णय घेत असता. बरोबर. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला निर्णय घेण्यासाठी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन पॉवर तुमची तिथे अप्लाय करावी लागेल की माझ्या घरातून मला व्ह्यू कसा दिसणार आहे. तो ताबा जर मला डेव्हलपरने सांगितला आहे की 2 वर्षात मिळणार आहे तर तो 2 वर्षातच मिळेल की अजून त्याच्यामध्ये काही ताबा मिळण्यासाठी मला अजून काही प्रतीक्षा करावी लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं थोडीशी अधांतरी असतात असं म्हटलं तरी चालेल. बरं. आता आजकाल जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये कोणत्याही बिल्डरकडे जाता किंवा बिल्डरच्या ऑफिसला जेव्हा जाता आणि जेव्हा कुठलाही गृहप्रकल्प जो
अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणार्थ की रेराची तारीख आहे की 2030 डिसेंबर 2030 अशी त्यांनी रेरावरती दिलेली आहे, पण डेव्हलपरच्या टीमकडून तुम्हाला असं सांगण्यात येते की तुम्हाला 1 वर्ष आधी किंवा 1.5 वर्ष आधी ह्या प्रॉपर्टीचा ताबा मिळेल, जी की साधारणतः त्यांची ती तोंडी कमिटमेंट आहे. पण त्या गोष्टीवरती तुम्ही खरोखर विश्वास किंवा डिपेंडंट राहिलं पाहिजे का, हा प्रश्न आहे. राहिलं पाहिजे का? मला असं वाटतं की नाही राहिला पाहिजे. तोंडी गोष्टीमध्ये रिलायंट नाही राहिला पाहिजे, रिलायबल नाही राहिला पाहिजे. ओके. कारण तुम्ही असंख्य गोष्टी आहात की ज्या तुम्हाला प्लॅन करायच्या असतात, जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये शिफ्ट होत असतात, जेव्हा तुम्हाला वास्तुशांतीपासून, इंटिरियर्सपासून, फर्निचर्सपासून बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला टाइम लागणार असतो, किंवा अजून तिथे नवीन बिल्डिंगमध्ये कुठलाही कस्टमर लगेच राहायला येत नाही. त्याला 2 महिने, 3 महिने, 4 महिने वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला डिपेंडंट नाही राहायला पाहिजे, जे की तुम्हाला ऑन पेपर ज्या काही गोष्टी आहेत त्या डेव्हलपरने रेराच्या वेबसाईटवरती मेन्शन केलेल्या आहेत, त्या गोष्टी रेफर करूनच मग तुम्हाला फ्लॅट घेण्याचा निर्णय तुम्हाला घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे सर, पुण्यात आलंय म्हटल्यानंतर माणसाने बिल्डर कोणता असेल किंवा त्यांचं विश्वासार्हता कशी आहे, आपण ज्यांच्याकडे घेतो ते खरंच चांगले आहेत का, असा सामान्य माणसाला 100% प्रश्न पडतो. अगदी बरोबर सर. बिल्डर निवडताना किंवा डॉक्युमेंट कशी बघितली पाहिजे हे जरा सांगा ना. आता जेव्हापासून 1 मे 2017 पासून साधारणतः रेरा ऍक्ट ही साधारणतः महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर साधारणतः लागू झाली. रेरा ऍक्ट म्हणजे काय मला आधी सांगा. रेरा ऍक्ट म्हणजे काय की रेरा म्हणजे ही साधारणतः एक अथॉरिटी आहे जी की साधारणतः डेव्हलपर आणि कस्टमर ह्या दोन्हीमधला एक दुवा म्हणू शकतो आपण. शासनाची ही जी की शासनाची साधारणतः ही ब्रिज आहे किंवा एक संस्था आहे असं म्हणू शकतो, ज्याच्या मार्फत त्या ग्राहकापर्यंत तुम्ही प्रोजेक्ट काय पॅरामीटर्सवरती डेव्हलप करताय, त्याचे ते काय लिगल ॲस्पेक्ट्स आहेत, लिगल डॉक्युमेंटेशन्स आहेत, तुमच्या प्रोजेक्टच्या सर्व माहिती ही तुम्हाला रेराच्या वेबसाईटवरून किंवा त्या प्रकल्पाच्या रेरा नंबरवरून तुम्हाला ती प्राप्त करता येते. तर तुम्हाला ती रेरा माहिती ज्याच्यावरती तुम्हाला पोझिशन्स काय असणार आहेत, त्या प्रकल्पाचे ओनर्स कोण आहेत, जर कोणी पार्टनर्स असतील तर पार्टनर्स कोण आहेत, त्या प्रॉपर्टीवरती काही लिटिगेशन्स आहेत का, त्या प्रकल्पामध्ये समजा टोटल नंबर ऑफ अपार्टमेंट्स म्हणजे घरं टोटल किती आहेत, हे सगळे माहिती जी काय आहे हे सगळ्या माहितीची क्लिअरिटी तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शनच्या वेळीच ही माहिती. येस ज्यावेळी जेव्हा कोणत्याही गृह प्रकल्पाला रेरा नंबर प्राप्त होतो त्याच वेळी ही सगळी माहिती तुमच्या रेराच्या वेबसाईटवरती अवेलेबल होते. ओके. आता मला सांगा, पहिल्यांदा फ्लॅट घेत असताना लोक फसतात कुठे? ओके, तर लोक फसतात कुठे असं म्हणण्यापेक्षा लोकांचा जो काही डिसिजन मेकिंग असतो की रेडी पोझिशन घ्यायचं की अंडर कन्स्ट्रक्शन घ्यायचं. रेडी पोझिशन घ्यायचं म्हटलं तर रेडी पोझिशन घरं उपलब्ध नाही आहेत. अंडर कन्स्ट्रक्शन घ्यायचं तर अंडर कन्स्ट्रक्शन किती वर्षापर्यंतचं पोझिशन असावं, त्याला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 2.5 वर्ष, 3.5 वर्ष, ते काहीही टाइमलाईन असू शकतो, जो की गृह प्रकल्पातून म्हणजे गृह प्रकल्प जसा असेल त्या पद्धतीने तो तुमचा डिसिजन मेकिंग होतो. मग तिथे तुम्हाला तुमचा कार्पेट एरिया असेल, तुम्हाला मिळणाऱ्या फ्लोअरचा चॉईस असेल, तुम्हाला मिळणारा फेसिंगचा चॉईस असेल, तुम्हाला मिळणारे पार्किंगचे प्रेफरन्सेस असतील, ॲमिनिटीचे प्रेफरन्सेस असतील, ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही तो निर्णय घेत असता. त्यामुळे तुम्ही जेव्हा तो निर्णय घेताय तेव्हा तुमच्या सगळे फॅक्टर्स तुम्ही तपासत असता की जर मी इथे फ्लॅट घेतोय तर माझ्या मुलांना स्कूल किती दूर आहे, कॉलेजेस किती दूर आहेत, बस स्टॉप्स किती दूर आहेत, जे डेली नेसेसरीच्या गोष्टी आहेत, बेसिक नीड्स तुमच्या, त्या तुम्हाला किती अंतरावरती जाऊन त्या तुम्हाला अवेलेबल होणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. आता कधी कधी काय असतं सर, प्रॉपर्टी आउटसाईडला असते पण स्वस्त आहे म्हणून लोक घेत असतात. अगदी बरोबर. त्याचा कसा परिणाम होतो, किंवा असं असतं की भविष्यात इथे सगळं डेव्हलप होणार आहे आता घ्या अशी विनंती केली जाते किंवा लोकांनाही ते पडतं, त्यावेळी कसा विचार असला पाहिजे नेमका आपला? नेमकं कसं असतं सर, आजकाल जर तुम्ही पुण्याची जर उपनगरं जर तुम्ही जर बघितली तर उपनगरांमध्ये लँड अवेलेबल असल्यामुळे तिथे डेव्हलपमेंट जास्त आहे. हो, नॉर्मली जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जेव्हा इन्व्हेस्ट करता तेव्हा तिथली लँड कॉस्ट कम्पॅरेटिव्हली कमी असते. त्याच कारणामुळे तुमची जी काही प्रॉपर्टी कॉस्ट असते ती बाय डिफॉल्ट कमी येते. कमी असण्याचं कारण एकच आहे की लँड कॉस्ट कमी असते. तुमची प्रॉपर्टी कॉस्ट ही कशी ठरते तर त्याच्यामध्ये 2 फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. एक आहे तुमची लँड कॉस्ट आणि दुसरी आहे कन्स्ट्रक्शन कॉस्ट. जिथे तुमची लँड कॉस्ट हाय आहे ऑफकोर्स तिथे तुमची प्रॉपर्टी कॉस्ट ही तुमची कधीही तुमची जास्तच जाणार आहे किंवा ॲट द हायर साईड जाणार आहे. जिथे तुमची लँड कॉस्ट कमी आहे ऑफकोर्स तिथे तुमची प्रॉपर्टी कॉस्ट पण तुमची कमी जाणार आहे. पण भविष्यात त्या गोष्टींचा परतावा मात्र तुम्हाला चांगला परतावा म्हणजे चांगल्या पर्सेंटेजमध्ये परतावा तुम्हाला मिळू शकतो किंवा मिळणार, हे निश्चितपणे तुम्ही आज पुण्याची स्थिती किंवा पुण्याचं जे काय आज रिअल एस्टेट मार्केट आहे
हे बघून मी तुम्हाला निश्चितपणे हे सांगू शकतो. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे सर, कधी कधी लोक, आता हे तर आपण चर्चा केली नवीन फ्लॅट्स बद्दल, बरोबर, पहिल्यांदा कधी कधी जुने फ्लॅट्स घेतात आणि मग पुन्हा रिडेव्हलपमेंट नंतर पेस वाढू शकते किंवा व्हॅल्यू वाढू शकते, अशी एक चर्चा असते कुटुंबांमध्ये. तर तो फ्लॅट घेणं कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे, किंवा त्याचा काय फायदा आहे, तोटा आहे, जरा सांगा ना. ओके, तर आता हा जो तुमचा जो काही प्रश्न आहे हा आता रिडेव्हलपमेंटच्या रिगार्डिंग आहे. बरोबर. तर रिडेव्हलपमेंट म्हणजे त्या प्रॉपर्टीचं जे काही एज आहे ते साधारणतः ती प्रॉपर्टी कमीत कमी तुमचे 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष जुनी आहे किंवा 40 वर्ष जुनी आहे आणि आता त्या प्रॉपर्टीवरचा जो काही FS आहे तो चांगल्या पद्धतीने साधारणतः रिवाईज झालेला आहे. त्या स्थितीमध्ये ती जी सोसायटी आहे तो रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेऊ शकते आणि कुठल्याही एखाद्या बांधकाम व्यावसायिकास तो साधारणतः रिडेव्हलपमेंटला देऊ शकते. ओके. आता तुम्हाला त्याच्यामध्ये परतावा किती मिळणार ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या FSI वरती डिपेंडेंट असतात. ओके. FSI जेवढा तुमचा वाढलेला आहे त्या प्रमाणात तो तुम्हाला शेअर साधारणतः तेवढा मिळण्याची शक्यता जास्त असते. पण तो किती मिळणार आहे हे जोपर्यंत FSI किती वापरलेला आहे आणि किती मिळणार आहे ह्यातलं जे काही अंतर आहे ह्याच्यावरती तुमच्या डिपेंडंट राहतात. ओके. पण रिडेव्हलपमेंटमध्ये फायदा होतो, पण शक्यतो मी पहिला जो कोण फर्स्ट बायर आहे त्याला मी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला जाण्यासाठी कधीही गो हेड म्हणजे तुम्ही त्या प्रोजेक्टला जा असं सांगणार नाही. कारण जो कोण इन्व्हेस्टर आहे ज्याला त्या फ्लॅटमधून त्या प्रॉपर्टीमधून जास्त परतावा कमवायचा आहे किंवा त्याला तो त्या प्रॉपर्टीला एक गुंतवणूक म्हणून बघतोय, अशा लोकांनी अशा प्रॉपर्टी प्रेफर कराव्यात. ओके. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, गावातला माणूस, गावातला प्रतिष्ठित आहे, 5-10 लाख 20-25 लाख सांभाळून आहे बाबा, त्या माणसाला पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, तर त्यासाठी त्याला सजेशन द्या. घेऊ शकतो. आजकाल ज्याच्याकडे साधारणतः 20 लाख 25 लाख सेव्हिंग आहे तो सुद्धा माणूस आज पुण्यासारख्या काही पुण्यातली अशी ठिकाणं आहेत किंवा पुण्यातली उपनगर अशी आहेत, कुठे कुठे घेऊ शकतो 20-25 लाख सेव्हिंग असणारा माणूस गावातला पुण्यात फ्लॅट. 25 लाख जर तुमचं सेव्हिंग आहे आणि जर तुमच्याकडे साधारणतः एक 25 ते 30 लाख रुपये जर गृहकर्ज मिळण्याची जर तुमच्याकडे क्षमता आहे तर तुम्ही निश्चितपणे पुण्यातल्या चांगल्या ठिकाणी घर घेऊ शकता. जसे की साऊथ पुण्यामध्ये तसे काही एरियाज आहेत, नॉर्थ पुण्यामध्ये तसे काही एरियाज आहेत, अशा ठिकाणी तुम्ही निश्चितपणे ते घर घेऊ शकता. ओके. बरंच बोलता येऊ शकतं अगदी. पण तुम्ही खूप चांगलं ब्रीफ केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. प्रेक्षकांनाही माहिती नक्कीच आवडली असेल, त्यांनाही समाधान झालं असेल. अजून तुमच्या काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून नक्की कळवा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या पॉडकास्टमध्ये ते कव्हर करण्याचा प्रयत्न करीन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. अशाच माहितीसाठी द हॅवेला सबस्क्राईब करा.